नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। महाराष्ट्रातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झालेली आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आतापर्यंत 4,79,918 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी 1,69,988 उमेदवारांची निवड झालेली आहे आणि 82,281 उमेदवार प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू सुद्धा झालेले आहेत। याचे कारणही तसेच आहे। योजनेअंतर्गत नुसतेच प्रशिक्षण नाही तर उमेदवारास प्रशिक्षणाबरोबर विद्यावेतनही दिले जाणार आहे। तुम्ही इथे नीट लक्षात घ्या, अर्ज भरल्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्या काळात विद्यावेतन दिले जाणार आहे। 12वी पास उमेदवारांना महिन्याला 6,000 रुपये, ITI पदविका असलेल्यांना 8,000 रुपये, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राबविली जात आहे। महाराष्ट्र शासनाने 5,500 कोटीची तरतूद या योजनेसाठी केलेली आहे। योजनेअंतर्गत राज्यात 4,05,626 रोजगाराच्या संधी उपलब्ध असं सांगण्यात येत आहे। दरवर्षी 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार, म्हणजेच 10 लाख उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार। चला तर मग योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया पाहूया। सगळ्यात आधी गुगल सर्च मध्ये जाऊन https://cmykpy.mahaswayam.gov.in टाइप करूया आणि एंटर करूया। लगेचच महाराष्ट्र शासनाचं कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचं होम पेज ओपन होतं। इथे तुम्ही पाहू शकता होम, वेकन्सी लिस्ट, स्कीम, डाउनलोड्स, कॉन्टॅक्ट, मराठी, इंग्लिश, लॉग इन असे पर्याय उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये आपण स्कीम या पर्यायावर जाऊन क्लिक करूया। लगेचच इथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग या हेडिंग खाली अधिक माहिती आणि नोंदणीसाठी पर्याय उपलब्ध आहे। लगेचच पुढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अप्लाय टू प्रोसीड करण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे। कर्सर वरती करत तुम्ही इथे पाहू शकता पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, योजनेच्या इतर बाबी याबाबत योजनेसंदर्भात अधिक माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या। योजनेसंदर्भातील माहिती व्यवस्थित समजून घेतल्यानंतर अप्लाय टू प्रोसीड या पर्यायावरती जाऊन क्लिक करा। अप्लाय टू प्रोसीड यावरती क्लिक केल्यानंतर साइन इन टू युअर अकाउंट पर्याय उपलब्ध होतो। यामध्ये सर्वात पहिला पर्याय सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 पर्याय दिसतील, एम्प्लॉयर लॉग इन, इंटर्न लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन। यापैकी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी इंटर्न लॉग इन हा पर्याय निवडून त्याच्यावरती क्लिक करून युजर नेम आणि पासवर्ड भरून तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला युवा प्रशिक्षण योजना अप्लाय करण्यासाठी फॉर्म उपलब्ध होतो। त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर व्यवस्थित वाचून हा फॉर्म सबमिट करायचा आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची थोडक्यात माहिती आपण आजच्या या भागात पाहिली। योजना सुरू होऊन योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पण युवा कार्य प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा असल्यास लगेचच अर्ज करा आणि प्रशिक्षणाबरोबर विद्यावेतन मिळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भातील हा GR इथे पाहू शकता।